आणि तेल्या रोगावर संशोधन चालू आहे, काही दिवसापासून चालू आहे, पण चालेल. आजपर्यंत त्याच्यावर औषध उपाय नाही. सापडलेला नाही. अजून औषध तयार झाले नाही. आणि हा तेल्या रोग खरं म्हणजे आता मी सांगितलं की रासायनिक शेती बंद करा, किंवा तुम्ही सांगितलं रासायनिक शेती बंद करा, किंवा कोणी एखादा आला रासायनिक शेती बंद करा सांगणारा, याच्यावर कधीच रासायनिक शेती बंद होणार नाही, हे नाही. निसर्गाला माहिती आहे. कारण काय होतं, माणूस जात ही लबाड आहे आणि ही माणूस जात पहिले स्वार्थी आहे. हे काय करतं, आता मी आलो, रासायनिक शेती बंद करा आणि माझं प्रोडक्ट घ्या. म्हणजे त्या शेतकऱ्याला तिकडचा खर्च बंद करायचा, पण माझा खर्च चालू करायचा. म्हणजे हे निसर्गाला माहिती आहे. म्हणून हे कोणावरच काही होणार नाही. कोणा सांगायची गरज नाही, कोणा तज्ञाची गरज नाही इथे. निसर्ग स्वतः सूचित करतोय. पण रासायनिक खतं जरी वापरले तरी आज बी जमीन मेलेली नाही. ज्या दिवस जमीन मरेल ना, त्या दिवस हे जग संपून जाईल. ही जमीन जिवंत आहे. आता ही नवीन तरुण पिढी आहे ना सर, आता नवीन तरुण पिढीला काय वाटतं माहिती आहे का, की मी या कंपन्यांचा अभ्यास करेल, कोणतं औषध मार्केटमध्ये चांगलं आहे आणि कोणतं भारी आहे, मी याचा शोध घेईल आणि ते भारी भारी औषधं मी माझ्या बागेवर मारेल आणि क्वालिटी माल काढेल आणि पैसे कमवाल. पण सर्वात मोठा तरुण वर्ग इथे चुकतोय. आजची तरुण पिढीने या कंपनीचा अभ्यास न करता तरुणांनी या निसर्गाचा अभ्यास केला ना, तर खरोखर ती आपली प्रगती होईल आणि आपण उन्नतीकडे जातोय असं म्हणता येईल. जर आपण निसर्गाचा मार्ग सोडून जर कंपन्यांच्या मार्गाने गेलो, तर आपण उन्नतीकडे नाही, आपण अधोगतीकडे जातोय आणि शेतकरी गरीब होत चाललाय. म्हणजे काय झालंय की गरीब हा गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. निसर्गामध्ये जेवढी जीवजंतू, जीवाणू, माणूस, जे काही जीव आहेत, या सर्व जीवांना एक काम नेमून दिलेलं आहे. ज्याचे त्याचं काम जो तो करतो. म्हणून मग हे जे घातक जीवाणू वाटतं ना, बुरशी आपल्याला, ते त्यांचं काम आहे. ते आपलं नुकसान करत नाही, ते आपला बचाव करण्यासाठीच प्रयत्न करतात. म्हणजे मुख्य विषय हा आहे. म्हणून रोग आणि ह्या रोगांनंतरची कारणे ही जर आपण डीपमध्ये समजून घेतली, तर खरी शेती काय आहे आणि खरी शेती कशी औषधमुक्त होऊ शकते, किंवा कंपन्या मुक्त कशी करू शकतो आपण, हे जेव्हा समजेल, ज्यावेळेस आपण कंपन्यांचा अभ्यास सोडून या निसर्गाचा अभ्यास करू. करायला पाहिजे. हे गवत एवढं काय असं तुम्ही काढत का नाही? त्याच्याने काही प्रॉब्लेम नव्हता याला झाडाला? नाही सर, काय होतं, हे जे गवत आहे ना, आता काय आपला उन्हाळा चालू आहे आणि हे गवत काय करतं माहिती आहे का, आपल्या झाडाला सावली देतं आणि गवताचं इतके फायदे आहेत ना सर. काय होतं, आपल्याला असं वाटतं गवतामुळे झाडाला अडचण होते, आपल्या पिकाला अडचण होते. अन्न ते खातं बुवा असं वाटतं. हा, ह्याचं अन्न ते खातं, गवत खातं. गवत त्यामुळे खातं. झाडाची बरोबर. ग्रोथ होत नाही. नाही तसं नाही आहे. आपलं जे गवत आहे हे झाडाचं अन्न बिलकुल बी खात नाही. आता गवत काय करतं, जमिनीमधले जे विषारी घटक किंवा विषारी अन्न आहे ते गवत खात असतं आणि चांगलं अन्न हे झाडाला देत असतं आणि झाडाला मुळांद्वारे पाण्याची पण कमी दूर करतं गवत. म्हणजे गवत काय करतं माहिती आहे का सर, जमीन पण झाकलेली राहते. ही जमीन झाकलेली राहते. त्याच्यामुळे जमीन झाकली म्हणजे ही नैसर्गिक मल्चिंग होते ना त्याची, आणि नैसर्गिक मल्चिंग झाली, जमीन झाकली की या गवताखाली जीवाणू सर्व ऍक्टिव्ह राहतात आणि जीवाणूंची हालचाल म्हणजे त्यांचं सर्व व्यवस्थित चालू राहतं. मग त्यांचं सायकल सुरू राहतं. मग सर्व प्रकारचे जीवजंतू, जीवाणू, किडी ह्या गवताखाली सुरक्षित राहतात आणि ते मग आपल्या झाडाला अन्न तयार करून देतात. आणि हे जे गवत आहे ना, याच्यामुळं काय होतं की इथं झाडाला थंडावा असतो. आता उन्हाळा आहे, आता एवढं टेम्परेचर आहे, ऊन आहे, ते काय होतं, ऊन इथं जर पडलं ते जमिनीवर डायरेक्ट पडत नाही, जमीन तापत नाही, त्याच्यामुळे जमिनीतून वाफा निघत नाही गरम, मग ती झळ झाडाला बसत नाही, फळांना बसत नाही. हे गवत काय राहते, हे गवत गवतावर ऊन पडतं तर गवत उन्हाचं ते ताप शोषून घेतं आणि थंडी हवा ही झाडांना देतं. म्हणजे थंडी वाफ मिळाली तर या फळांची रोगापासून संरक्षण होतं, सनबर्निंग पासून संरक्षण होतं आणि यांना पाण्याची पण कमी पाण्यात आपले चांगलं नियोजन बनतं. आणि डाळिंबावर कुठले कुठले रोग येतात बाजारात? आता डाळिंबावर आहे ना सर, काय होतं माहिती आहे का, आता आपण डाळिंबाचा जेव्हा बहार धरतो, तर बहार धरल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला बहार धरताना काळजी घेणं काय गरजेचं आहे, की जो थ्रिप्स असतो, जेव्हा आपण इत्रेल करतो, नवीन पालवी येते, पालवी आल्यावर नवीन जे कोवळी पानं असतात, त्या कोवळ्या पानांवर थ्रिप्सचा अटॅक सुरुवातीला असतो. मग तो थ्रिप्स कंट्रोल करणं गरजेचं आहे सर. तर ते घेणंच आहे, थ्रिप्सचं कंट्रोल करणंच आहे. थ्रिप्स कंट्रोल केला नाही तर सुरुवातीची निघणारी पानं वाकडी होतील, मग ती लहान लहान राहतील आणि पानच वाकडी लहान राहिली तर प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होणार नाही, म्हणून फळाची साईज पण होणार नाही, फळांची साईज पण होणार नाही, कळी पण मोठी निघणार नाही. आता थ्रिप्स जो येतो तर तो कशामुळे येतो, सर्वात पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे. सुरुवातीला काय होतं की आपण पाणी दिल्यानंतर कोवळी पत्ती येते आणि त्याच्या कोवळ्या पत्तीवर लगेच थ्रिप्सचा अटॅक होतो. मग आपल्याला काय वाटतं की आता काहीतरी पॉवरफुल औषध पाहिजे आणि पटकन हे थ्रिप्स
संपला पाहिजे आणि आपले पानं एकदम नील झाले पाहिजे, पानपत्ती एकदम क्लिअर झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. हम्म. पण आपण जर आता मी बऱ्याचदा काय पाहिलंय सर, की जेव्हा कोळी पत्ती असते ना, पहिला स्प्रे शेतकरी डायरेक्ट म्हणजे क्लोरोसायपरचा घेतात, सायपरमेथ्रिनचा घेतात. आता पहिला स्प्रे जर क्लोरोसायपर घेतला, तो 8 दिवसापर्यंत काम करतो, एकदम स्ट्रॉंग स्प्रे, शेवटचा स्प्रे येतो. शेवटचा. हा, तो स्प्रे घेतला 8 दिवस थ्रिप्स कंट्रोल होतो. त्याच्यानंतर 8 दिवसात अजून डबलने थ्रिप्स वाढतो. मग तो थ्रिप्स डबलने वाढतो. मग त्यावेळेस आपण जर दुसरं औषध घ्यायला गेलं, दुसरा स्प्रे कीटकनाशक केमिकल मधला, तर त्याचा इफेक्ट त्या थ्रिप्सवर अजिबात होत नाही. 10, 20, 25, 50% होतो फक्त, पण 25 ते 30% थ्रिप्स जसाचा तसा राहतो. मग ही तर आपली शेतकरी मित्रांची मोठी चूक होते. मग अशा वेळेस आपण सुरुवातीला जो स्प्रे घेतो थ्रिप्ससाठी, तो स्प्रे घेताना आपण तो बायोचाच घेतला पाहिजे, ऑर्गॅनिक घेतला पाहिजे. ऑर्गॅनिक्समध्ये आपण नीम ऑइल वगैरे जरी घेतलं ऑर्गॅनिकमध्ये, तरी आपल्याला त्याला कंट्रोल मिळतो. आणि तो घेतल्यानंतर मग पुढं थ्रिप्सचा आपल्याला एवढा प्रॉब्लेम समस्या येत नाही. म्हणजे ही मेन गोष्ट आहे स्प्रे करण्याची. जर आपण केमिकलचा जेवढा स्ट्रॉंग स्प्रे घेणार, तेवढे ते थ्रिप्स मावा तेवढे स्ट्रॉंग होऊन अजून येणार. मग तुम्ही नंतर कितीही केमिकलचा स्प्रे घेतला तर ते कमी होणार, कंट्रोल नाही होत. 50-70% कंट्रोल होतील, पण 25% 30% ते राहतील. आणि मग त्यावेळेस एक काय मोठी गफलत होते, मग जर आपण 25-30% राहिलेच स्प्रे घेऊनही केमिकलचा, मग त्यावेळेस आता समजा आता ही सेटिंग झाली, ही जेव्हा कळी होती ना, कळी अवस्थेतच इथं थ्रिप्सने चाटलेलं आहे या फळाला. आता हे जिथं जे चाटलेलं आहे, तर हा जशी तशी ही जी लाईन आहे ना, हे जसं जसं फळ मोठं होईल ना, ही लाईन जी आहे, हे जसं जसं फळ मोठं होईल तसं तसं ही लाईनचा आकार वाढत चालेल. आता हे फळ छोटे आहे तर एवढी लाईन आहे, जसं फळ मोठं होईल तसं ती लाईन पण चौडी होईल, अशी पसरट होईल. आणि मग फळावरती पसरट लाईन राहील ना, मग व्यापारी जेव्हा येईल तेव्हा याला क्वालिटी कमी राहील, मग याला रेट कमी मागेल. मग व्यापारी आपल्याला बोली करताना असे फळ जर राहिले सर, मग बोली करताना काय बोली करतो, ही जर 2 बोट चट्टा आहे बुवा, 2 बोट लाईन आहे तर मी तीच घेईल, ही जर ज्यादा लाईन राहील तर मी ते फळ घेणार नाही. मग हे आपलं व्यापाऱ्याच्या मालातून बाद होतं. मग हे आपल्याला लोकल मार्केटला विकावं लागतं कमी भावात. मग जर व्यापाऱ्याला आपण 100 रुपये किलोने माल दिलाय, मग हे व्यापारी जर नाही घेणार तर मग आपल्याला 50 रुपयाने विकावं लागेल. म्हणजे एवढं महत्वाचं आहे थ्रिप्स कंट्रोल करणं सुरुवातीच्या काळात. मग या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे आपलं सुरुवातीचं नियोजनच महत्वाचं आहे. मग सुरुवातीचं थ्रिप्स कंट्रोल करणं असेल, सुरुवातीला जी कळी निघणारी आहे ती कळी मोठी निघणारी पाहिजे, मोठी निघाली पाहिजे. मग ह्या जर आपण सुरुवातीला ह्या गोष्टी सेटिंगच्या पिरियडमध्ये कंप्लीट केल्या, याची जर काळजी घेतली, तर सेटिंग झाल्यानंतर आपल्याला काळजी घेण्याचंच काम राहत नाही. फक्त आपल्याला नियोजन करणं, व्यवस्थापन करणं आणि लक्ष देणं आहे. बस. मग तेवढं लक्ष दिलं तर आपली बाग ऑटोमॅटिक चांगली पण येते, फळांची साईज पण होते. असं आहे. मग याच्यावर थ्रिप्स हा पण रोग येतो. त्याच्यानंतर खोडकीड होते. मग आता तुम्ही जे विचारलं कोणकोणते रोग येतात, त्याच्यामध्ये थ्रिप्स येतो सुरुवातीला. त्याच्यानंतर जेव्हा सेटिंग होते, मग सेटिंगच्या पिरियडमध्ये खोडकीड पण येते. मग ती खोडकीड काय येते सर, कळ्या निघणाऱ्या औषधांचा स्प्रे केला, मग ते औषध झाडामध्ये जाऊन काय करतं, ते झाडात जे अन्नद्रव्य आहे, ते अन्नद्रव्य कळ्या निघण्यासाठी वापर करून घेतात. मग झाडातलं अन्नद्रव्य कळ्या निघण्यासाठी जेव्हा वापरलं जातं, मग त्यावेळेस झाडाच्या खोडामध्ये जे अन्न साठलेलं आहे, मग झाडाने काय केलेलं असतं, जेवढं अन्न साठलेलं आहे ते साठलेलं अन्न त्याने स्वतःला जगवण्यासाठी स्वतःसाठी राखीव ठेवलेलं असतं. जेव्हा त्याला अजून अन्नाचा पुरवठा होईल, जेव्हा स्टोरेज होईल, तेव्हा ते बाकी कळ्या निघण्यासाठी वापर करतात आणि बाकी स्वतःला जगवण्यासाठी. पण जर त्याच्यात स्वतःला जगवण्यासाठी एवढाच पुरवठा आहे अन्नाचा, तेवढं स्टोरेज आहे, तर झाडकळी बाहेर काढत नाही. मग आपल्याला काय वाटतं, झाडकळी बाहेर काढत नाहीये. मग आपण बाजारातून स्प्रे आणतो, औषध आणतो, तो स्प्रे मारतो आणि तो जो अन्नाचा साठा झाडाला जगण्यासाठी तो बाहेर कळ्यांच्या रूपात काढून घेतो. मग झाडाच्या खोडात अन्न साठा राहत नाही. मग झाड कमकुवत होतं आणि खोड पोकळ होतं आणि मग तिथं पोकळ झालेल्या खोडामध्ये मग ते खोडकीड येते. तो रोग आपण तयार केला. आपण का असा तयार केला, की आपण औषध कोणते मारले, कळी निघण्यासाठीचे औषध मारले आणि त्या औषधाने झाडाच्या आत जाऊन जे काही स्टोरेज होते, जे काही अन्नसाठा होता, तो कळीच्या रूपात बाहेर काढला. मग झाडाचं जगण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी जो अन्नसाठा झाडाकडे नाहीच, तर झाड वीक झालं. कळी जरी निघाली पण तो अन्नसाठा नसल्यामुळे झाड वीक झालं आणि वीक झाल्यामुळे तिथं खोडकीड आली.
बरोबर. म्हणजे हे कारण आहे. मग आपल्याला खोडकिडवर इलाज करणं नाहीये. आपल्याला काय करणं आहे, झाडामध्ये स्टोरेज वाढवणं आहे. स्टोरेज जसं वाढेल तसं झाड कळी काढणारच आहे. काढणारच आहे. असं नॅचरली होऊ द्यायचं नॅचरली होऊ द्यायचंय आपल्याला. हा, आता आपले जबरदस्ती हे झाड आहे. आता समजा इथं ही पहिली सेटिंग झाली, ही काही सेटिंग झाली. आता नंतर इथं नवीन बघा किती कळ्या फुलं निघताय. हम्म. मग आता ह्या कळ्या फुल्या केव्हा निघताय? जसं जसं झाडामध्ये स्टोरेज होईल, तसं आपण काढायचं. पाणी देऊ, जसं जसं पाण्याबरोबर अन्नद्रव्य झाड घेईल तसं तसं झाडाला अन्नद्रव्य मिळेल, तशी कळी काढेल. कळीचं. आपल्याला घाई करायची नाहीये. हा, जर आपल्याला एक साथ कळी निघायला पाहिजे, हम्म. एक साथ आपल्याला जर सेटिंग झाली पाहिजे एकाच वेळेस, तर आपण हे रेस्टमध्ये काम करणं गरजेचं आहे. जर आपण रेस्टमध्ये काम केलं तर कळी निघायला अडचणच नाहीये आणि बाहेरची औषधं घेण्याची गरज नाहीये. म्हणजे अशा प्रकारे हे रोग येतात. रोगाला आपणच आमंत्रण देतो पण स्वतः. हे रोग येतात म्हणजे आपण बोलून घेतो, ते येत नाही नाही. म्हणजे हे कारण आहेत. आणि थ्रिप्समवा जो सुरुवातीला येतो ना, ते पण आपण डोसमध्ये जे रासायनिक खतं टाकतो, लगेच लिक्विड सोडतो ड्रिपने, ते खायला येतात ते. त्याच्यामुळं ते झाडात ते लिक्विड जातात आणि त्याच्यामुळं ते थ्रिप्समवा वगैरे रोग येतात. म्हणजे झाडात त्या अन्नद्रव्य ते झाडाशी मॅच होतच नाही. ते फक्त ते झाडाच्या शरीर रसायनं घेण्यासाठी रसायनाचं शोषण करण्यासाठी. शोषण करण्यासाठी येतात. मग झाड काय करतं, ज्यावेळेस आपण लिक्विड देतो ते झाडात जातात आणि झाड काय करतं, ते लिक्विड बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतं. कारण ते लिक्विड झाडाच्या शरीरात गेल्यावर झाडाची आग होते. मग झाड काय करतं, पानांद्वारे ते लिक्विड बाहेर फेकतं. मग जेव्हा हे जे पानं असतात, या पानांद्वारे झाड लिक्विड बाहेर फेकतं, ते बाहेर फेकलेलं जे घाण कचरा असतं ते खाण्यासाठी. शोषण्यासाठी मग ते थ्रिप्समवा येत असतात. हम्म. मग आपण जर हे बाहेरचे खतं दिलेच नाही, रासायनिक खते दिलेच नाही, तर मग थ्रिप्समवा हा येणारच नाही. येणारच नाही. आणि आला बी तर 10-20% येईल आणि 10-20% आपलं काहीच नुकसान होत नाही. आज आपण केमिकल 100% केमिकल वापरून पण आपल्या फळांचं 100% संरक्षण करू शकत नाही. जर आपण 20% फळं या निसर्गाच्या स्वाधीन करून दिले, हा, की तर आपल्याला आता 80% इथं जर समजा 100 फळं आहे आणि हा. 100 फळांमध्ये 20 फळं आहे ना, चला खाऊ द्या थ्रिप्समवाला, आळीला खाऊ द्या, या निसर्गातील जीवजंतूंना खाऊ द्या आणि त्यांची साखळी सुरळीत चालू द्या. 100त 20 फळं जरी खाऊन गेले तरी 80 फळं मला सुरक्षित मिळतात आणि ते विना खर्च करता, विना कुठलीही दमछाक न करता. बरोबर. आणि जर आपण ती दमछाक करून त्या रोगांना हाकलायला गेलो, किडींना हाकलायला गेलो, तर 50 फळांचं नुकसान होतं आणि 50च फळं आपल्या हातीपदरी येतात. ते पण केमिकलच्या. ते पण केमिकलचे असतात, केमिकल मारून. म्हणजे अशा गोष्टी आहेत या. म्हणजे ह्या गोष्टी आपण जोपर्यंत समजून घेत नाही ना, तोपर्यंत आपण हे रोगांमध्येच गुरफटून राहू. म्हणजे कमवलेलं उत्पन्न राहील, जे काही आपण बचाव करून उत्पन्न मिळवू, ते आलेलं उत्पन्न परत आपण दुकानदारालाच भरणार आहे. मग आपल्याला उरणार काय आहे? मग आपण जी शेती करतोय, एवढी दमछाक करतोय, ही कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय का दुकानांसाठी, कंपन्यांसाठी करतोय? म्हणजे हा विषय. आज आपल्याला काय वाटतं, हे जे रोग किडी आहेत ना, हे आपले शत्रू आहेत. पण हे जे काही बी रोग किडी आहेत, हे सर्व आपले मित्रच आहे आणि सर्व आपल्या कामाचे, घातक पण कामाचे आणि चांगले पण कामाचे. रोग किडींना, जीवाणूंना ही आज्ञा असते त्याचीच, तो करून घेतो निसर्ग. निसर्गामध्ये जेवढे जीवजंतू, जीवाणू, माणूस, जे काही जीव आहेत, या सर्व जीवांना एक काम नेमून दिलेलं आहे. ज्याचे त्याचं काम जो तो करतो. म्हणून मग हे जे घातक जीवाणू वाटतात ना, बुरशी आपल्याला, ते त्यांचं काम आहे. ते आपलं नुकसान करत नाही, ते आपला बचाव करण्यासाठीच प्रयत्न करतात. म्हणजे मुख्य विषय हा आहे. म्हणून रोग आणि ह्या रोगांनंतरची कारणे ही जर आपण डीपमध्ये समजून घेतली, तर खरी शेती काय आहे आणि खरी शेती कशी औषधमुक्त होऊ शकते किंवा कंपन्या मुक्त कशी करू शकतो आपण, हे जेव्हा समजेल, ज्यावेळेस आपण कंपन्यांचा अभ्यास सोडून या निसर्गाचा अभ्यास करू, तेव्हा आपल्याला खरी शेती कळेल. म्हणजे ते खरंच समाधान मिळेल. आणि आज जी हमाली एवढी दमछाक करतोय ना, तर ती ह्या चुकीच्या धोरणांमुळे, आपल्या लालचमुळे होते. आता ही नवीन तरुण पिढी आहे ना सर, आता नवीन तरुण पिढीला काय वाटतं माहिती आहे का, की मी या कंपन्यांचा अभ्यास करेल, कोणतं औषध मार्केटमध्ये चांगलं आहे आणि कोणतं भारी आहे, मी याचा शोध घेईल आणि ते भारी भारी औषधं मी माझ्या बागेवर मारेल आणि क्वालिटी माल काढेल आणि पैसे कमवाल. पण सर्वात मोठा तरुण वर्ग इथे चुकतोय. आजची तरुण पिढीने या कंपनीचा अभ्यास न करता तरुणांनी या निसर्गाचा अभ्यास केला ना, तर खरोखर ती आपली प्रगती होईल आणि आपण उन्नतीकडे जातोय असं म्हणता येईल. जर आपण निसर्गाचा मार्ग सोडून जर कंपन्यांच्या मार्गाने गेलो, तर आपण उन्नतीकडे नाही, आपण अधोगतीकडे जातोय आणि कंपन्यांची भरभराट होते. म्हणजे जेव्हा 1000 शेतकरी जेव्हा कंपन्यांचं औषध घेतात, तेव्हा एक कंपनी अरबपती बनते. 1000 शेतकऱ्यांचं शोषण होतं त्यावेळेस आणि शेतकरी गरीब होत चाललाय. म्हणजे काय झालंय, की गरीब हा गरीब होत चाललाय आणि श्रीमंत होत चाललाय.
मग श्रीमंता म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्याच्या जीवावर चालतायत, मग ह्या कंपन्या शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. म्हणजे आज ही खरी वास्तविक परिस्थिती आहे. आणि आज शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीविषयी माहिती देणारा कोणीच नाहीये. कोणीच नाही. जो कोणी येतो ना तो कोणती तरी आमकी शेती घेऊन येतो आणि माझंच प्रोडक्ट वापरा आणि माझंच तुम्हाला तारू शकतं आणि माझं प्रोडक्ट जर नाही वापरलं तर तुमचे झाडं मरून जातील. आणि जसं काही रासायनिक खतं वापरून तुमची माती मरूनच गेली आहे. पण ते रासायनिक खतं जरी वापरलेली आहे ती आपली सर्वात मोठी चूक झालेली आहे. पण रासायनिक खतं जरी वापरले तरी आज बी जमीन मेलेली नाही. ज्या दिवस जमीन मरेल ना त्या दिवस हे जग संपून जाईल. ही जमीन जिवंत आहे. तोपर्यंत आपण जिवंत. हा, तोपर्यंत आपण जिवंत आहे ना. आज ही जमीन जिवंत आहे, फक्त ती आजारी पडलेली आहे. हा, फक्त आपल्याला तिला आता चांगलं अन्न देऊन तिला जिवंत करायचं, तंदुरुस्त करायचंय, सशक्त करायचंय. फक्त एवढा विषय आहे. म्हणजे आपण केव्हा ती तंदुरुस्त होईल, केव्हा सशक्त होईल, ज्या वेळेस आपण तिला समजून घेऊ, मातीला समजून घेऊ, या निसर्गाला समजून घेऊन या निसर्गाची काय इच्छा आहे हे ज्या वेळेस समजून घेऊ त्यावेळेस माती पण तंदुरुस्त होईल आणि आपले पिकं पण चांगले येतील, निरोगी येतील. म्हणजे आपल्या पिकांमध्ये बी कुठलं विषारी अन्न राहणार नाही आणि आपण बी तंदुरुस्त राहू. म्हणजे या सर्व गोष्टी आहेत रोगांमागं. आणि आपण जर रोगांवर बोलायला गेलं तर एक दिवस पूर्ण कमी पडेल. जेवढे बी रोग आहेत ना, आता तेल्या रोग आहे, तेल्या रोग काय येतो, आता बुरशी आहे, अनेक प्रकारच्या बुरशी आहेत, तेल्याचे कारण आहेत. आणि तेल्या रोगावर संशोधन चालू आहे, काही दिवसापासून चालू आहे, पण आजपर्यंत त्याच्यावर उपाय सापडलेला नाही, अजून औषध तयार झाले नाही. आणि हा तेल्या रोग खरं म्हणजे आता मी सांगितलं की रासायनिक शेती बंद करा किंवा तुम्ही सांगितलं रासायनिक शेती बंद करा किंवा कोणी एखादा आला रासायनिक शेती बंद करा सांगणारा, याच्यावर कधीच रासायनिक शेती बंद होणार नाही हे निसर्गाला माहिती आहे. कारण काय होतं, माणूस जात ही लबाड आहे आणि ही माणूस जात पहिले स्वार्थी आहे. हे काय करता, आता मी आलो रासायनिक शेती बंद करा आणि माझं प्रोडक्ट घ्या. म्हणजे त्या शेतकऱ्याला तिकडचा खर्च बंद करायचा पण माझा खर्च चालू करायचा. म्हणजे हे निसर्गाला माहिती आहे. म्हणून हे कोणावरच काही होणार नाही. निसर्गाने हा जो तेल्या रोग आणलेला आहे, हा तेल्या रोग एक स्पष्ट अशी दिशा दाखवतो की तुम्ही रासायनिक खतं बंद करा मग मी जाईल. म्हणजे आणि शेतकऱ्यांच्या पण लक्षात आलं, आपण रासायनिक खतं दिली की तेल्या वाढतो. हे शेतकऱ्यांच्या बी लक्षात, कोणा सांगायची गरज नाही, कोणा तज्ञाची गरज नाही. इथे निसर्ग स्वतः सूचित करतोय, आपल्याला सांगतो तुमचं इथं चुकतंय, तुमचं रासायनिक खतं वापरणं आता अति झालेलं आहे, प्रमाणापेक्षा बाहेर झालेलं आहे, तुम्ही आता ते कमी करा, बंद करा, मी ऑटोमॅटिक थांबणार आहे. आणि जर या निसर्गाला तेल्या रोग जर म्हणजे हे जर करायचं नसतं तर तेल्यावर आजपर्यंत इलाज सापडला असता. पण निसर्ग हा इलाज सापडू देत नाही का, कारण लोकांना लक्षात आणून द्यायचंय की रासायनिक खतं जास्त झाले, अति झाले, त्याच्यामुळं लोकांच्या प्रकृतीवर, आरोग्यावर दुष्परिणाम होतोय. त्याच्यामुळे आता रासायनिक खतं बंद करायला तेच योग्य राहील. म्हणून हा तेल्या रोग निसर्गाने पाठवलेला हा जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत आपण रासायनिक खतं कमी होत नाही, बंद होत नाही. आणि जिथं रासायनिक खतं शेतकरी वापरणार नाही, जिथं वापरणार नाही रासायनिक खत, तिथं तेल्या येणार नाही. हा, पण त्याच्या जमिनीत जर अगोदरचे खतं पडलेली असतील तर जमिनीतला औष निघेपर्यंत ते काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जर आपण 2-3 वर्ष रासायनिक खते जर टाकली नाही त्या जमिनीत तर त्या जमिनीत रोगराई येणार नाही आणि आपोआप रोगराई संपेल आणि कुठलाही खर्च करण्याची गरज राहणार नाही.